तुम्ही माइंड थेरपिस्ट आहात, की माइंड थेरपिस्ट आणि योगा ह्याचं काय मेळ आहे? म्हणजे तुमच्या डेली प्रॅक्टिसमध्ये तुम्ही कसं त्याचं अंमलबजावणी करता? हा, आता मला असं म्हणायचं की योगासन केल्याने फिजिकल फिटनेस होत नाही असं नाहीये. हा, पण योगा म्हणजे फक्त फिजिकली फिटनेसच असा पण योगा म्हणजे सर्वस्व. सर्वस्व हा, टोटल टोटल. यम नियम प्राणायाम प्रत्याहार इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. हा. बरोबर. हा. मग ह्याच्याने काय होतो, माइंड एक स्टेबल लेवल येतो. हा. एक स्टेबल लेवल येतो. 21 जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योगा दिन. तर त्या निमित्तानं झकास टॉकमध्ये आज झकास सोलापूरच्या या प्लॅटफॉर्ममध्ये आपल्यासोबत माइंड थेरपिस्ट नमस्कार. मास्टर सत्यम हे आज आपल्यासोबत आहेत. ते योग दिनानिमित्त आपल्याला काही मार्गदर्शन, काही त्या योग म्हणजे काय ह्याबद्दल सर्व काही आपण त्यांच्याशी हितगुज करणार आहोत. नमस्कार मास्टर सत्यम. योग दिनानिमित्त एक प्रश्न विचारू इच्छितो. आंतरराष्ट्रीय योग दिन हे साजरा केलं जातं, हे सुरुवात कधीपासून चालू झालं? नमस्कार, मी मास्टर सत्यम, माइंड काउन्सिलर आणि मोटिवेशन स्पीच आणि मेडिटेशन अँड माइंड कंट्रोल थेरपिस्ट आहे. सर्वप्रथम आमचे मित्र जयेंद्र साखरे यांचं अभिनंदन, कारण त्यांनी नवीनच झक्कास टॉक याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण पुढील वाटचालीला सुरुवात करूया. तुम्ही म्हणताय की जागतिक योग दिन कधी सुरू झाला? हां, तर जागतिक योग दिन हे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावरती 21 जून 2015ला त्यांनी सर्वप्रथम घोषित केलं की 21 जून आपण आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू करू म्हणून. 21 जूनच का? तर आपल्या इतिहासामध्ये पूर्वी जून हा महिना म्हणजे लांब दिवसाचा मानला जात होता. म्हणजे समर असल्यामुळे लांब दिवस. आणि योग पण ना, योग केल्याने माणसाचं आयुष्य पण दीर्घायुष्य होतो. दीर्घायुष्य. 21 जून 21 जून हे आंतरराष्ट्रीय योग दिन असं आपण साजरा करतो. हा, म्हणजे त्या 21 जून म्हणजे हा वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. 21 जून म्हणण्यापेक्षा जून हा जो महिना आहे, पूर्वी असं म्हणत होतं की जून हा महिना, त्यामध्ये दिवस जो आहे फार मोठा राहत होता. म्हणजे समर असल्यामुळे, उन्हाळा असल्यामुळे ना, त्यावेळेस आपण त्याला तो प्रेफर करत होतो. त्या अनुषंगाने आपण 21 जून जो आहे ते आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आपण ते साजरा करतो. तर मला एक सांगायचं आहे, योग म्हणजे काय? योग म्हणजे काय? प्रश्न चांगला आहे. आपल्याला तर बरेच लोकांना असं वाटतंय की योग म्हणजे फक्त एक शारीरिक व्यायाम. सगळ्यांना तोच समज आहे. आपले बरेच ठिकाणी योगाचे क्लासेस असतात, सर्व असतात. प्रत्येक जणाला असं वाटतंय की फिजिकली फिटनेस पाहिजे तर आपण योगा करायला पाहिजे, योगासन करायला पाहिजे. आता मला असं म्हणायचं की योगासन केल्याने फिजिकल फिटनेस होत नाही असं नाहीये. पण योगा म्हणजे फक्त फिजिकली फिटनेसच असा पण नाहीये. पण आता आजच्या पिढीत लोकांचा कल फक्त फिजिकल फिटनेस तर फक्त योगा असं वाटतं. तुम्ही कोणाला विचारलं तर ते म्हणतात की एवढं फिटनेस आहे तर मी योगा करतो. पण योगा म्हणजे फक्त फिजिकल फिटनेस नाहीये. योग म्हणजे काय? योग आपण म्हणतो ना, योगायोग. योग म्हणजे जुळून येणे, संयम. मग योग म्हणजे शरीर आणि मनचं एक ताळमेळ आहे. महर्षी पतंजलींनी जेव्हा जवळपास, आता आपण इतिहास ठेवत नाही त्यामुळं जवळपास 20,000 वर्षापूर्वी असेल असं आपण गृहीत धरूया, सर्वप्रथम तेव्हा त्यांनी योगचं सुरुवात केली. कारण योगचा पाया जो मूळ रोवला गेला तो महर्षी पतंजली आहे. तर तेव्हा योगच्या त्यांनी अष्टांगाचं हे केलं, डिटेल केलं. म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी हे अष्टांग मिळून योग. पण आत्ता जे आहे योग म्हणजे आपण काय करतो, यम नियम आसन प्राणायाम म्हणजे अर्धापर्यंतच पोहोचतो, त्याच्या पुढे आपण पोहोचतच नाही. योग म्हणले की सर्वप्रथम डोक्यात काय येतो? प्राणायाम. नंतर काय येतो? शरीराची घडी असं घाला तसं घाला, हे करा ते करा. मग त्याच्यानंतर आपण हे खायचं डाएट वगैरे, बस. म्हणजे ह्याच्या पलीकडे आपण जातच नाही. आपल्याला फक्त योग म्हणजे शारीरिक शरीरापुरतंच मर्यादित आहे असं आपल्याला आपण गृहीत करतो. पण योग म्हणजे शरीरापुरतं मर्यादित नसून त्याच्या पलीकडं शरीर आणि मन ह्याचा
दोन्हीचं योग संयम साधून मग त्याच्या पलीकडे म्हणजे मनाच्या पलीकडं समाधी अवस्थेपर्यंत जाण्याचे जो म्हणजे पायरी आहे हा ते योग आहे. योग म्हणजे आहे. हे स्टेप आहेत, म्हणजे 8 सुरुवात स्टेप आहेत. वेगवेगळ्या आसनानं वगैरे चालू करून शेवटचं म्हणजे योग शेवटची धारणा, पायरी, शेवटची पायरी ध्यान धारणानंतर जी समाधी आहे समाधी अवस्था ही तिथपर्यंत शेवटची पायरी. जाण्याची जी पायरी आहे ते योगामध्ये अष्टांगाद्वारे ते महर्षी पतंजलीने ते आपल्या सर्वांसाठी निर्माण केलेलं आहे. पण मूळ भाग आता राहूनच गेलेला आहे. फक्त योग म्हणजे शारीरिक स्वास्थ्य एवढंच गृहीत धरलं म्हणजे आणि आपण जवळपास दोन्ही वेगळंच करून टाकलं. म्हणजे ध्यान वेगळं आणि योग वेगळे, त्याचं काय संबंधच नाही. म्हणजे शारीरिक आणि मानसिक यांचं मिलन करून आत्मापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो म्हणजे योग. मग आता माझ्याकडे म्हणजे माइंड काउन्सिलर सायकॅट्रिस्टकडे जे येतात ते असे केसेस असतात, ते बेसिक नसतात, नॉर्मल नसतात. ओके, नॉर्मल नसतात. जसं आपण एक वृक्ष आहे, समजा एक झाड आहे, आपण जर सुरुवातीपासून त्याला आपण चांगलं वळण दिलं तर झाड एकदम छानपैकी वाढतो. आपल्याला पाहिजे तसं ते आकार आपण लहानपणापासून देऊ शकतो. पण एखादं झाड आहे त्याला आपण लक्ष दिलंच नाही, तो वेडेवाकडा वाढलेला आहे, मग तेव्हा काय करावं लागेल तुम्हाला? तेव्हा तुम्हाला त्याला आकार देता येत नाही. मग जे आपल्याला नको असलेले फांदे आपल्याला छाटावं लागतं. मग छाटून मग त्याला आकार द्यावा लागतो. असंच आहे जे आमच्याकडे येतात त्यांचा जो मूळ प्रॉब्लेम आहे, जे काही असेल म्हणजे डिप्रेशन म्हणा, एन्झायटी म्हणा, नॉटिझम म्हणा किंवा जे काय असेल, हे अति झाल्यावरती मग आमच्यासारख्या यांच्याकडे येतात. माइंड काउन्सिलर सायकॅट्रिस्टकडे सुद्धा जातात. आणि मी सांगतो, सायकॅट्रिस्टकडे जे 7-7, 8-8 वर्ष औषधं घेतलेत त्यांना देखील आपण फक्त 7 दिवसामध्ये बरं केलेलं आहे. 7 दिवसात. कारण माइंड थेरपी काउन्सिलिंग किंवा सेशन हे जे आहे हे विना औषधी असतो. आणि आपला जो टेक्निक आहे तो योगचा बेस धरूनच असतो. योग, मेडिटेशन आणि म्युझिक थेरपी हे जे सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला जो परफेक्ट होतो त्याच्या उपचारासाठी जे योग्य आहे ते उपचार पद्धती देऊन आपण त्यांचा उपचार करत असतो. त्यामुळं लवकरात लवकर त्यांचं मानसिक आजाराचं निदान होतं. असं बघा सोलापूरकर, सोलापूरमध्येच अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे ज्ञान आहे हे एका दिवसात ह्यांना मिळालेलं नाही. ह्याच्या पाठीमागं खूप मोठी तपश्चर्या असते. आणि ह्या गोष्टीचं तुम्हाला पण जर क्युरियोसिटी, नॉलेज म्हणण्यापेक्षा ते आपण आत्मसात करून आपण दररोजच्या जीवनामध्ये ते अंगीकारलं पाहिजे. ह्यासाठी यांचं स्वतःचं मोक्ष माइंड सोल्युशन म्हणून यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यामध्ये अजून खूप काही माहिती मिळेल. आणि तुम्ही सुरुवात आज 21 जून आहे, तर सुरुवात आपण करू शकता. अजून जर तुम्हाला ह्यांच्याकडून काउन्सिलिंग वगैरे अजून काही वेगळे विषय असतील ह्यांच्याशी डिस्कस करायचं असेल तर ह्यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये नंबर मिळेलच. आणि माझ्या कमेंट सेक्शनमध्ये पण ह्यांचा नंबर मिळेल. तुम्ही ह्यांच्याशी संवाद साधू शकता. आणि आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून आपण साजरा करतो. एका दिवसापुरतं मर्यादित नसून हे संपूर्ण, जसं प्रत्येक दिवसामध्ये विशिष्ट कार्य करतो, गरजेचे कार्य करतोच, तसंच योग पण आपल्या जीवनाचा एक भाग असला पाहिजे. दररोज आपण कसं जेवतो, झोपतो, एक्सरसाइज करतो, काम करतो, तसाच योग पण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये एक 15 मिनिट का असे नका त्याचं स्थान असलंच पाहिजे. ह्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त तुम्ही समस्त सोलापूरकरांना 4 शब्द काय सांगू शकता? नमस्कार सोलापूरकर. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आपण साजरा करतो. तर हा 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन हे फक्त आपलं स्टेटस पुरतं न ठेवता हे योग दिन जे आहे, योग जे आहे आपल्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न करा. कारण हे योगा जो आहे ते केल्याने तुमचं काही नुकसान होणार नाही, पहिली गोष्ट. आणि ह्याचा जो फायदा आहे तो आपल्याला लाईफ टाईम राहणार आहे. त्यामुळे फक्त आपण स्टेटस पुरतं एखादं आसन करून
लगेच स्टेटस लावायचं आणि 4 लोकांचे कमेंट्स पाहायचे, हा विचार सोडून ह्या 21 जूनपासून रोज सरांनी म्हणल्यासारखं एक 15-20 मिनिट जरी दिवसाला मी माझ्यासाठी स्वतःसाठी देणार असा निश्चय करा. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही रोज 15 मिनिट जरी स्वतःसाठी दिलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात शारीरिक व्याधी, मानसिक त्रास हे अजिबात होणार नाही. तुमचं मन आणि शरीर निरोगी आणि शांत, एकाग्र असं असणार आहे. आपल्या झकास सोलापूरवर अशीच माहिती मिळत जाईल. स्पेशल काही गोष्टी असेल ते तुमच्यासमोर येतच राहणार आहे. त्यासाठी तुम्ही झकास सोलापूरला या आमच्या यूट्यूब चॅनल, इंस्टा आणि फेसबुक चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे फॉलो करा. कारण तुमचं सपोर्टच ह्या झकास सोलापूर सोशल मीडिया चॅनलला पुढं घेऊन जाणार आहे. आणि हे चॅनल आपल्या सोलापूरचं हक्काचं चॅनल आहे. तुमचं सपोर्ट आम्हाला गरजेचं आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.